सत्यनारायण कथा अवश्य ऐकावी. अधिक महिन्यात सत्यवान कथा एकदा तरी वेळ काढून नक्कीच ऐका. श्री सत्यनारायण कथा अध्याय पहिला. श्री गजाननाय नम. आता श्री सत्यनारायण कथेचा अर्थ पाहूया. एकदा नैऋष्य अरण्यात राहणाऱ्या शौनादिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न केला. ऋषी विचारतात, हे श्रेष्ठ मुनी, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने मिळतात ते एकदा ऐकण्याची इच्छा आहे. कृपा करून सांगाल. सूत सांगतात, मुनी हो, नारदांनी हाच प्रश्न भगवान विष्णूंना विचारला. त्यावेळी श्री विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. शांत चित्तेने ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असताना विष्णू लोकात आले आणि विष्णू लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगत आहेत हे पाहून कोणत्या साधनेने त्यांची दुःखे नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठात 4 हातात शंख, चक्र, गदा, कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुणारी वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप, वाणी आणि मन यांना न कळणारे आहे, जो अनंत शक्तिमान आहे, तो उत्पत्ती, मध्य आणि नाश यांनी रहित आहे, मुळाचा निर्गुण आणि जगाच्या आरंभकाळी तो 3 गुणांचा स्वीकार करतो, जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो. नारद मुनीने केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ बोलले. भगवान म्हणाले, मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आला आहात? तुमच्या मनात काय आहे हे मला सांगाल, मी त्यांचे समर्थक उत्तर देईन. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यू लोकात सर्व लोक आपले केलेले पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगत आहेत. नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायाने नाहीशी होतील हे मला सांगाल का? माझी इच्छा आहे. हा भगवान म्हणाले, हे नारदा, लोकांवर कृपा करण्यासाठी हेतूने तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून हे व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःखे नाहीशी होतात. हे व्रत मी तुला सांगतो, तू श्रवण कर. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेल्या महापुण्यकारक असे व्रत आज मी तुला सांगतो आहे. या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात. हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणाऱ्या मनुष्य आणि या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षदा जातो. भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फल काय, याचा विधी काय, हे व्रत पूर्वी कोणी केले होते, तसे सर्व विस्तार करून मला सांगाल. त्याचप्रमाणे व्रत केल्याने करावे तेही सांगा. हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख, शोक आणि नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य, संतती देणारे, सर्व कार्यात विजय करणारे आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांची युक्ती होऊन ब्राह्मण व बांधव यांच्यावर धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी सत्यनारायण पूजन करावे. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा प्रसाद केल्याने भक्तियुक्त अंतकरणाने नारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळाला तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळाली तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू सव्वा या प्रमाणात एकत्र करून त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव व मित्र यांना सत्यनारायणची कथा ऐकून ब्राह्मणाला दीक्षा द्यावी आणि नंतर बांधव सत्यनारायणासमोर गायन नृत्य करावे. ते पूजा सर्व कृत्ये पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करावे. घरी यावे आणि आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
कलियुगात सर्व जीवांना दुःख नाश होतो. हा सोपा उपाय आहे. सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय ठिकाणी पूर्ण झालेला आहे. हरे राम. भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगता ऐका. सुंदर अशा काशीनगरात एक दारिद्र्य ब्राह्मण राहत होता. भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मणा पृथ्वीवर रोज फिरत असते. आचारनिष्ठ आणि धार्मिक ब्राह्मणावर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व काशीनगरातील त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारले, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? तो सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठा, ते तू मला सांग. हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मी अंती दारिद्र्य ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्यासाठी एखादा उपाय आपण माहिती असेल तर कृपा करून मला सांगावा. असे ब्राह्मणाने भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांचे सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे. जे व्रत करतो तो मनुष्यश्री सर्व दुःखातून मुक्तता होते. त्याला सत्यनारायणाचे पूजात्मक उत्तम व्रत तू कर. त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथे गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असा ध्यास दारिद्र्य ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा आली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्यनारायणचे व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात दीक्षा मागायला गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला. त्याने पूजनीय सर्व तयारी करून आपल्या बांधवासह सत्यनारायणाचे पूजन केले. नंतर तो दारिद्र्य ब्राह्मण त्या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला व धनधान्याने समृद्ध होऊन आनंदी झाला. त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायणचे व्रत करू लागला आणि या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ब्राह्मण हो, ज्याने वेळी सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करेल त्यावेळी त्याची सर्व दुःखे नाहीशी होतील. मुनी हो, याप्रमाणे नारायण भगवंताने नारदाला सत्यनारायणचे व्रत सांगितले. तोच ते मी तुम्हाला सांगितले. अन्य काही सांगू? ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले हे ऐकण्याची इच्छा आहे व श्रद्धा पण आहे. सूत म्हणतात, मुनी हो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले हे सांगतो ते ऐका. एकदा एका ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव, इष्टमित्र यांच्यासह आनंदाने व भक्तीने हे व्रत करत असताना लाकडे विकणारा मोळी विक्या त्या ठिकाणी आला. मोळी विक्रेत्याने तहानलेले व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरची मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व ते व्रत करत आहेत त्याचे पाहून त्याने नमस्कार केला व विचारले, महाराज, आपण काय करीत आहात व हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक सांगा. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणचे व्रत आहे. त्याच्याच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे. नंतर त्या मोळी विक्याने हे व्रत समजावून घेतले व अंती आनंदाने प्रसाद भक्ष करून पाणी पिऊन शहरात मोळी विकायला गेला. सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकूड तोड्याची मोळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळाले त्या द्रव्याने मी सत्यनारायणाचे पूजन करीन असा मनाशी त्याने निश्चय केला व धनिक लोक ज्या नगरात राहत होते तिथे तो गेला. त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. नंतर त्याने आनंदी अनंतकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा, सव्वा या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव, इष्टमित्र यांना बोलावून विधियुक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने ते मोळी विक्या धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला व एका लोकातून सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूच्या लोकी गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय पूर्ण झाला. हरे नम. हरे नम. सूत सांगतात, अध्याय तिसऱ्यामध्ये
ऋषी हो, आपण आणखीन एक कथा सांगतो ती ऐका. पूर्वी या पृथ्वी तलावर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्र व सत्य बोलणारा, भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करत असे. त्याची भार्या पतिव्रता सुंदर वंदना अत्यंत रूपवान होती. एके दिवशी राजा स्त्रीसह नदी तीरावर सत्यनारायणचे पूजन करत होता. त्यावेळी साधू आणि व्यापाऱ्यासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करत होता त्या ठिकाणी आला व नौका नदी तीरावर उभी करून राजाजवळ आला आणि व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधू आणि म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंतकरणाने हे तू व्रत करत आहेस, हे सविस्तर मला सांग. हे ऐकण्याची माझी इच्छा आहे. राजा म्हणाला, हे साधो, पुत्र, धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने आपले तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूचे पूजनात्मक व्रत मी बांधवासह करत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधू आणि म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा. असे सांगतो मी करीन. मला पण संतती नाही, मी या व्रतामुळे नक्कीच होईल. असे बोलून व्यापाऱ्यासाठी आलेल्या गावी न जाता आनंदाने साधू आणि घरी परत आला व त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या बायकोला सांगितले. ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणचे व्रत करीन असा नवस त्याने केला. अशा प्रकारे शीलवान साधूवाण्याने आपल्या लीलावती नावाच्या बायकोला सांगितला. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्या लीलावती नावाची बायको आनंदी अंतकरणाने पतीची सेवा करत असताना सत्यनारायणच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. नंतर तिला 10वा महिना सुरू होताच एक कन्या रत्न झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणूनच तिचे नाव कलावंती असे ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या कलावंतीने साधूवण्याने गोड वाणी प्रश्न विचारला, महाराज, पूर्वी केलेले नवस केलेले सत्यनारायणचे व्रत आपण का करत नाही? असा तिचा प्रश्न ऐकून साधूवानी म्हणाले, हे प्रिये, कलावंतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणचे व्रत मी करीन. अशा प्रकारे बायकोचे समाधान करून व्यापारासाठी साधू आणि दुसऱ्या गावाला निघून गेला. त्याची कन्या कुलवंती गुणाने व वयाने मोठी होऊ लागली. साधूवाण्याने आपली मुली लग्नायोग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळीबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी लागला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्वगुण संपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधूवाण्याने आपल्या जातीबंधासह आनंदी अंतकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वीचा नवस केलेले सत्यनारायणचे व्रत करण्यास तो विसरला. त्याचप्रमाणे भगवान रागवले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधू आणि कलाच्या प्रेरणेप्रमाणे व्यवहारासाठी जावयासह निघून गेला. व्यापारासाठी आणि सिंधू नदीजवळ असणाऱ्या रम्य रत्नापुरीमध्ये जाऊन आपली श्रीमान जावयासह साधू आणि व्यापार करू लागला. हे दोघे चंद्रकेतून नगरात व्यापार करत असताना काही काल उत्तम गेला. इतक्या सत्यनारायण प्रभूंचे हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजेच्या प्रतिभेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून भयंकर दुःख प्राप्त होईल असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली. तो चोरलेचे द्रव्य घेऊन साधू आणि ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजदूत येत आहेत असे पाहून चोर घाबरले व चोरलेले द्रव्य साधूवानीच्या दाराजवळ टाकून ते पळून गेले. इतक्यात तो राजदूत सज्जन साधूवानी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले व त्या चोरी केल्याचा आळ घातला. त्या ठिकाणी पाहिले व चोरी आहेस असे समजून दोघांनाही बांधले व आनंदाने धावत धावत त्या दोघांना आपणासमोर आणले आहेत. आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करता बंदीशाळेत टाकण्यासाठी आज्ञा केली. लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. त्यावेळी आम्ही चोर नाही असे ते म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे ते बोलणे कोणी ऐकले नाही. उलट साधूवाण्याने सर्व जप्त केले.
सत्यनारायणच्या शापामुळे साधुवाण्याच्या बायकोला फार दुःख झाले व त्यांनी घरात सर्व द्रव्य चोरीला गेले. तेव्हापासून मानसिक दुःख, रोग यांनी वियुक्त झालेली तृषा त्यांनी दुःखी झाले. साधुवाण्याच्या बायकोने प्रत्येक घरी भिक्षा मागून फिरू लागली. साधुवाण्याची मुलगी कलावंती घरोघरी भिक्षा मागू लागली. एक दिवशी ती कलावंती भुकेने व्याकुळ झाली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या ठिकाणी सत्यनारायणचे पूजन चाललेले पाहिले आणि तिने बसली व कथा ऐकून सत्यनारायण प्रभूची प्रार्थना केली व प्रसाद भक्ष करून आपल्या घरी आली. त्यावेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावंती प्रेमाने असे विचारले, हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कोठे होतीस? माझ्या मनात फार विचार चालू आहेत. हे ऐकून कलावंती म्हणाली, हे आई, मी ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत ऐकले पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधुवाण्याची बायको सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली व त्या पतिव्रता असणाऱ्या साधुवाण्याच्या बायकोने आपली पती व जावाई लवकर घरी यावेत असा संकल्प करून बांधला व इष्टजन यासह सत्यनारायणचे पूजन केले व हे भगवंता, माझ्या पती व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आम्हाला समर्थन आहोत अशी सत्यनारायणा प्रार्थना केली. त्यावेळी भगवान नारायण व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे नृपश्रेष्ठा, तू जे 2 वाणी बंदिशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तू जे धन घेतले आहेस ते त्यांना परत दे. असे जर नाही केलेस तर धन, पुत्र, राज्य यांच्यासह तुझा नाश करीन असे राजास स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. नंतर प्रातःकाली राजाने सभेमध्ये बसून जावयासह सर्वांना हे स्वप्न सांगितले व जे 2 वाणी आपण बंदिशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व जावई या दोघांना बंदमुक्त करून राजासमोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदिशाळेतून मुक्त करून 2 वैश्यपुत्र आणले आहेत. नंतर साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला व पुढचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण न केले नाही. त्या 2 वाण्यांना पाहून चंद्रकेतू राजा आनंदाने म्हणाला, वैश्य हो, तुमच्या देवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले, आता भीती नाही. असे बोलून त्याच्या बेड्या काढून शौरकर्म व मंगलस्नान करवले. नंतर त्या दोघांना वस्त्र अलंकार देऊन गौरव केला. नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व त्या वाण्याने जे द्रव्य घेतले होते ते त्यांना दुप्पट करून दिले व म्हणाले, हे साधू, आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने घरी जातो. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय पूर्ण झाला. हरे राम हरे राम. नंतर साधुवाण्याने आपल्या वाटेत विघ्ने येऊ नये त्या ब्राह्मणास दीक्षा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह नगरास गेला. तिथे साधुवाणी काही थोडा वेळ गेल्यानंतर संन्यास वेश धारण करणार प्रभू नारायणाची साधुवाण्याने परीक्षा करण्यासाठी, हे साधू, तुझ्या नौकेत काय आहे हे सांग असा प्रश्न विचारला. धनाने उत्तम असलेल्या त्या 2 बोटीत त्यांची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बाबा, आमचे द्रव्य नाहीसे नसण्याची तुमची इच्छा आहे का? आमची नौका वेली व पाणी याने भरलेली आहे. असे साधुवाण्याने उद्धटपणे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे होऊ. असे बोलून संन्यास वेश धारण केलेल्या भगवान तिथून गेले व तेथून थोड्या अंतरावर असलेल्या समुद्र तीरावर बसले. संन्यासी दूर गेल्यावर साधुवाण्याने आपले नित्यक्रम केले व नौकेकडे गेला. ते पाहिले तर हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली आणि पाणी पाहून तो साधुवाणी मूर्छा येऊन जमिनीवर पडला. थोड्या वेळानंतर सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधुवाण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक का करता? संन्यासाने जो आपणास शाप दिला त्यामुळे सर्व प्रकार घडला. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊ. आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे जावयाचे भाषण ऐकून साधुवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलू लागला,
महाराज, मी जे आपल्याजवळ खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा, असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व तो साधू आणि अतिशय दुःखी झाला. संन्यास वेशधारी भगवान शोक करत साधुवण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी परामुख आहेस म्हणून तुझ्या आज्ञेवर तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधुवानी भगवंताची स्तुती करू लागले. साधुवानी म्हणाले, माझ्या मायेने मोहित झाले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप हे जाणू शकत नाहीस. हे प्रभू, हे आश्चर्य आहे. तुमच्या मायेने मोहित झालेला मी मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणू? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करीन. मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे. असे साधुवाण्याने भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले. तो पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे असे दिसले व सत्यनारायणच्या कृपेने हे सर्व मला मिळाले असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवासह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले व सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंदी आनंद झाला. या प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधुवानी जावयाला म्हणाला, ती पहा आपली रत्नपुरी नगरी. असे बोलून द्रव्याने रक्षण करत एक दूत घरी पाठवला. तो दूत नगरात गेला व साधुवाण्याच्या बायकोला पाहून नमस्कार केला व हात जोडून म्हणाला, अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव्य यासह साधुवानी जावयाबरोबर घेऊन आलेल्या नगराजवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधुवाण्याच्या बायकोने मुलीला सत्यनारायणची पूजा कर असे सांगितले व आपण लगेच पती दर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणचे व्रत पूर्ण केले. नंतर प्रसाद भक्ष न करता पती दर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिच्या पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडवली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावंतीत तिला पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोकीन विहीर होऊन ती रडत भूमीवर पडली. बुडलेली नौका व त्यात दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतकरणाने साधू आणि नावाड्यासह हा काय चमत्कार असे म्हणून विचार करू लागला. त्यानंतर लीलावती आपल्या कन्येची अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अविद्वेत नौकेसह कलावंतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अकृपेमुळे झाले? मला हे समजत नाही. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागले. इतक्यात पती नाहीसा झालेल्या दुःखी कलावंतीच्या पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन हो अशी ही साधुवाण्याची बायकोसह मुलीची अशा प्रकारे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झालेल्या त्या सत्यनारायणानेच नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. त्यानंतर सर्वांना बोलवून साधुवाण्याने तिचे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणची पूजा करीन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दिनाचे रक्षण करण्यासाठी सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्तिप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधो हो, माझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पती दर्शनासाठी आली आहे म्हणून तिचा पती अदृश्य झाला. हे साधो, ही तुझी कन्या घरी जाऊन प्रसाद भक्ष करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात शंका नाही. आणि पुन्हा बंदरात येऊन पाहतो तर तिचा पती स्वजनासह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावंती आपल्या पतीस म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर न करता. मुलीचे हे वाक्य ऐकून साधू आणि अतिशय आनंदित झाला. त्याने यथाविधी सत्यनारायण पूजन केले व नंतर तो साधू आणि धन व बांधव यांच्यासह आपल्या घरी प्रत्येक पौर्णिमेला संक्रांत या दिवशी सत्यनारायणचे पूजन करू लागला. लोकी सुख झाला. शेवटी सत्यनारायण प्रभूचे सत्य लोकात गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 4था अध्याय पूर्ण झाला. हरे नमः. सत्यनारायण कथा अध्याय 5. सूत सांगतात, मुनी हो, आणखीन एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंधध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अति तत्पर होता.
त्याने प्रसादाचा त्याग केल्याने त्याला अतिदुःख प्राप्त झाले. ते असे तो राजा एकदा अरण्यात सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आणला. त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवासह भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाचे पूजन करत आहेत असे राजाला दिसले. परंतु राजा हे सर्व पाहून त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भक्तास नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सर्व गोपी बांधवांनी प्रसाद भक्ष्य केला व आनंदी झाले. राजा मात्र त्या प्रसादाचा त्यागामुळे अतिदुःखी झाला. त्या राजाचे 100 मुलगे व धनाधिक सर्व संपत्तीचा नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेने झाले असेल असे राजाला वाटले व ज्या ठिकाणी गोपींनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. नंतर गवळी लोकांजवळ गेला व त्याच्यासह भक्तिश्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे हा अंगध्वज राजा धन, पुत्र इत्यादी ऐश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजेमुळे झाला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अति दुर्बल असे सत्यनारायणाचे व्रत करतो त्याला फल देणारी अशी ही कथा भक्तिभावाने श्रवण करा. त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्य सर्व वस्तूचा लाभ होतो. जो दरिद्र असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल त्याला सत्यनारायण पूजेमुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित ऐश्वर्य, संपूर्ण ऐश्वर्य लोकी भोगून आणती सत्यनारायणाच्या नगरात जातो. ऋषी हो, जो व्रत करत असतो तो मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हालाही सांगितले. विशेष करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतो. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. मुनी श्रेष्ठ हो, जो कोणीही सत्यनारायणाची कथा प्रतन करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय संपूर्ण झाला. हरे नम, हरे नम, हरे नम. श्री स्वामी समर्थ. ओम नमो नारायणाय नमः. 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 ओम नमो नारायणाय नमः.
ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः.
ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः.
ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः.
ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः.